नमस्कार. नंदकिशोर एज्युकेशनल या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. ANALYSIS ॲनालिसिस भाग 3 मध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रधान उपवाक्य आणि कोऑर्डिनेट क्लॉज म्हणजे प्रिन्सिपल क्लॉज आणि कोऑर्डिनेट क्लॉज याविषयी माहिती घेतली. आज आजच्या व्हिडिओमध्ये आपण याचाच तिसरा प्रकार पाहणार आहोत, जो की आश्रित उपवाक्य म्हणजे सबऑर्डिनेट क्लॉज आहे. आता याला सबऑर्डिनेट क्लॉजला आश्रित उपवाक्य असं सुद्धा म्हणतात बरं का. हे अशी क्लॉज आहे जी पूर्ण अर्थ व्यक्त करण्याकरिता दुसऱ्यावरती अवलंबून असतं. ज्या क्लॉजला पूर्ण अर्थ व्यक्त करण्याकरता दुसऱ्यावरती डिपेंड राहावं लागतं, अवलंबून राहावं लागतं. याची व्याख्या बघा. यालाच आपण सबऑर्डिनेट क्लॉज असं सुद्धा म्हणतो. SUB डेफिनेशन: अ सबऑर्डिनेट क्लॉज SUB ORDINATE subordinate clause CLAUSE is that THAT clause CLAUSE which is WHICH is depend DEPENDENT depend on any on any ANY or OTHER clause CLAUSE as. उदाहरण बघा. We know that you are a good boy. Second example, दुसरे उदाहरण. I like the boy who speaks the truth. तीसरं उदाहरण. He reads when others sleep. आता ओळखायचं कसं? तर पहिल्या उदाहरणाचा आपण अनुवाद जर केला मराठीमध्ये आपल्या मातृभाषेत, तर त्याचा अर्थ असा होईल की आम्हाला माहित आहे किंवा आम्ही जाणतो की तू एक चांगला मुलगा आहे. आता याचे दोन भाग पडतात. आम्हाला माहित आहे हा एक भाग, की तू एक चांगला मुलगा आहे. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आम्हाला माहित आहे हे झालं कोणतं वाक्य झालं. मग हे आम्हाला माहित आहे हे झालं प्रधान वाक्य, म्हणजेच काय, प्रिन्सिपल क्लॉज. आणि तू एक चांगला मुलगा आहे, यावरून पूर्ण अर्थ व्यक्त होत नाही. म्हणून दॅट यू आर अ गुड बॉय हे काय झालं मग, डिपेंडंट म्हणजे आश्रित उपवाक्य आहे. म्हणजेच काय, सबऑर्डिनेट क्लॉज आहे. अशाच प्रकारे दुसऱ्या उदाहरणाचं हू स्पीक द ट्रूथ आणि तिसऱ्या उदाहरणामध्ये व्हेन अदर्स स्लीप हे शब्द जे आहेत ते काय आहेत, सबऑर्डिनेट क्लॉजेस म्हणजे आश्रित उपवाक्य आहे. आता लक्ष द्या. काही आणखी उदाहरणं बघा, काळजीपूर्वक अभ्यासा. आय नो दॅट राम इज अ गुड बॉय हे उदाहरण बघा. आता याचा मराठी अनुवाद असावी, मला माहित आहे की राम एक चांगला मुलगा आहे.
ह्या वाक ह्या वाक्यामध्ये नो म्हणजे हे क्रियापद आहे, जे की सकर्मक आहे, कारण त्याच्यासोबत त्याचं कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट आलेलं आहे. आता ऑब्जेक्ट म्हणजे सकर्मक क्रियापदाला काय या शब्दाने प्रश्न विचारल्यास उत्तर मिळतं, आणि जे उत्तर असतं ते कर्म म्हणजेच अर्थात ते नामच असतं. आता नो हे क्रियापद आहे. आता नो या शब्दाला काय ने प्रश्न विचारल्यास राम कसा मुलगा आहे, याच्यावर असं सिद्ध होतं की राम हा एक चांगला मुलगा आहे. राम कसा मुलगा आहे, काय किंवा कसा या प्रश्नाने प्रश्न विचारला तर त्याच्यावरून लक्षात येतं राम हा कसा मुलगा आहे, तर चांगला. याच्यावरून लक्षात येतं की ते नामाचं काम करत आहे, म्हणजे हे नाउन क्लॉज झालं, नामबोधक पोटवाक्य झालं. दुसरं उदाहरण बघा. द मॅन हू डज नॉट वर्क इज अ फुल. आता याचा मराठी अर्थ बघा. जो मनुष्य काम करत नाही तो मूर्ख आहे. आता याच्यामध्ये हू हा जो शब्द प्रयोग आहे तो रिलेटिव्ह प्रोनाउन आहे, म्हणजे संबंधवाचक सर्वनाम म्हणून आहे, आणि तो मॅन या सामान्य नामाकरिता वापरलेला आहे. आणि मॅन हे त्याचं अँटीसिडंट आहे, म्हणजे पूर्ववर्ती संबंध आहे. म्हणजे जो मनुष्य काम करत नाही तो मूर्ख आहे. हू डज नॉट वर्क असा. आता ह्याच्यामध्ये काय आलंय तर विशेषता प्रकट झालेली. काय विशेषता आहे तर मॅन कसा मनुष्य आहे, हू डज नॉट वर्क, तो काम करत नाही. तर त्याच्यामध्ये ते काय आलेलं आहे, त्याच्यावरून असं लक्षात येतं की यह विशेषण म्हणजे ॲडजेक्टिव्ह बोधक, म्हणजे विशेषण बोधक पोटवाक्य आहे. लक्षात आलं. तर तिसरं उदाहरण बघा. म्हणजे दुसरं उदाहरण तुमच्या लक्षात आलं का. द मॅन हू डज नॉट वर्क इज अ फुल. जो मनुष्य काम करत नाही तो मूर्ख आहे. द मॅन हू डज नॉट वर्क, जो मनुष्य काम करत नाही तो कसा आहे, इज अ फुल, तो मूर्ख आहे. आता तो माणूस जो काम करत नाही कसा आहे, मूर्ख आहे. मग इथे मूर्ख हे ते एक विशेषण आहे. याच्यामध्ये हू हे कोणतं प्रोनाउन आहे, म्हणजे हे हू हे आहे काय आहे त्याच्यामध्ये, ते संबंधी सर्व नाम आहे. आणि मॅन या सामान्य नामाची ते काय सामान्य नामाचं ते पूर्ववर्ती आहे, म्हणजे अँटीसिडंट आहे. आणि हू डज नॉट वर्क म्हणजे नामक क्लॉजला त्याची विशेषता व्यक्त करत आहे. कारण की हे मॅन म्हणजे कसा मनुष्य, मग त्याला कसा माणूस आहे तर मूर्ख माणूस आहे. कोणता माणूस मूर्ख आहे, जो काम करत नाही तो. याला कोणतं क्लॉज म्हणायचं, मग ॲडजेक्टिव्ह क्लॉज म्हणायचं, म्हणजे विशेषण बोधक पोटवाक्य म्हणायचं. तर पुढचं वाक्य बघा. ही फेल्ड बिकॉज ही डिड नॉट वर्क. आता त्याचा मराठी अर्थ बघा. तो अयशस्वी झाला कारण त्याने मेहनत केली नाही.
आता ह्या वाक्यामध्ये प्रिन्सिपल क्लॉज कोणतं आहे? फेल्ड. इसमें याच्यामध्ये कारण तो नापास झाला, म्हणजे वाक्य बघा, ही फेल्ड बिकॉज ही डिड नॉट वर्क. आता याचा याचा मराठी अर्थ बघा, तो अयशस्वी झाला कारण की त्याने मेहनत केलेली नाही किंवा त्याने काम केलेलं नाही. आता ह्या वाक्यामध्ये प्रिन्सिपल क्लॉज कोणती आहे? फेल्ड आहे, बरोबर आहे. प्रिन्सिपल क्लॉजमध्ये आता याच्यामध्ये कारण आपण हे जे उदाहरण आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. आशा करतो मी दिलेली माहिती आपल्याला समजली असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा. धन्यवाद.